चक्रवर्तीचं ज्ञान आपण श्रवण करत आहात वाइंदेश पाठाच्या माध्यमात। एक कथा आपण ऐकली होती माग, बर्बरीक। त्या कथेमध्ये आमची पोथी बरेच लोक श्रवण करतात, मोठे लोक, त्याच्यात काही त्रुटी असेल, ती त्रुटी त्यांनी ती कथा आपल्याला सुंदररित्या समजून सांगण्यासाठी मला व्हॉट्सअपवर मेसेज केलेला आहे। आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू महंत राहेरकर बाबा यांनी ती कथा आपल्याला याच्या माध्यमातून सांगितलेली आहे, ती तुम्हाला मी सांगणार आहे। बर्बरीक माहित आहे तुम्हाला, भीमाचा मुलगा। हा बर्बरीक राजा जगात सर्वात मोठा धनुर्धारी होता। आपण ऐकलं त्याच्याजवळ 3 बाण होते, आहे का नाही? असंही ऐकलं आपण, आणि ते 3 बाण संपूर्ण जगाला पुरेसे होते, हेही ऐकलं। ज्यांच्या सहयोगाने कौरव पांडव संपूर्ण सैन्यात नाश करू शकत होते, असा तो ताकदवान कोण होता? बब्रुवाहन होता। भीमाचा नातू आपल्याला माहित आहे, घटोत्कचाचा मुलगा। दोन्ही सैन्य रणांगणामध्ये आलेले आहेत। एका पिंपळाच्या झाडाखाली तो उभा आहे बर्बरीक, आणि त्यांनी घोषित केलं, त्या ठिकाणी आला, त्यांनी घोषित केलं, काय घोषित केलं? की ज्या बाजूनी जो हरायला लागेल त्या बाजूनी मी युद्ध करेल, जेही पार्टी कमकुवत झाली त्या पार्टीने मी काय करेल? युद्ध करेल। कौरवाची झाली तर कौरवाच्या बाजूनी, पांडवाची बाजी आली तर पांडवाच्या बाजूनी। जेव्हा अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण त्या बर्बरिकाच्या शौर्याचा पराक्रम पाहण्यासाठी बर्बरिकाच्या जवळ गेलेले आहे, एक लहानसा नमुना दाखव, असं श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्याला सांगितलेलं आहे। तुझ्याकडे 3 बाण आहे ना, त्या 3 बाणाचा एक छोटासा नमुना आम्हाला दाखव। काय? एक झाड होत। ही कथा याच्यात नाही आली, आपण ऐकली नाही। एक झाड होत, आणि त्या झाडाला जितके पानं होते, आता पानं मोजता येत नाही का? तुम्ही मोजले? तुम्ही म्हणसाल पळसाला किती पानं राहता? पळसाचं झाड नव्हतं, झाड खूप मोठं होतं। श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, तुझ्याजवळ 3 बाण, एक बाण चालून दाखव, आणि एका बाणामध्ये सर्व झाडांचे पानं खाली आले पाहिजे। तुझ्यामध्ये एवढी ताकद आहे ना, ते तू करून दाखव। बर्बरिकाने श्रीकृष्ण चक्रवर्तीची आज्ञा घेतली, झाडाच्या दिशेने गेला, बाण सोडला। बाण सोडल्यानंतर पानं भेदत गेले, एक 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 बाण छिद्र पाडून खाली पडत गेलं, प्रत्येक बाणाला छिद्र पडलं, पण एक पान होतं ते खाली पडलं, श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्याच्यावर पाय दिला। बाकीचे सर्व छेदल्या गेले, एक पान छेदल्या गेलं नाही। ते म्हणतात, तू तर सर्व भेदतो आणि एक पान तर राहिलं। तो हात जोडून म्हणतो, जीजी तुमचा पाय बाजूला करा। तुमचा जर पाय बाजूला नाही केला तर पायाच्या मधून कशावर जाईन? ते पानावर जाईन, छिद्र पडेल। म्हणजे इतकी ताकद त्याच्यामध्ये होती। श्रीकृष्ण चक्रवर्तीने ऐकलं, चमत्कार पाहिला,
कृष्णाला काळजी वाटायला लागली की हा नक्कीच कौरवाच्या बाजूने राहील. हार कोणाची होती? कौरवांची हार होणार होती. आणि कौरवाची जर हार होते आहे तर मग हा जर त्या बाजूने गेला तर जीत त्यांची होईल. कृष्ण विचार करायला लागले भगवान श्रीकृष्ण. आणि त्यांनी एक रणनीती आखली. आखल्यानंतर ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि ब्राह्मणाचं रूप घेऊन त्या बर्बरिक जवळ आले आणि बर्बरिकाला म्हणतात, मला तुझी वस्तू पाहिजे, तू जे वस्तू मला जे वस्तू पाहिजे तू दिली पाहिजे. असं श्रीकृष्ण चक्रवर्तींनी तो देईन. कशावरून म्हणे? कारण वादे तोड जाते आहे की नाही. जितके आपण वादे करतो ते काय होतात, सर्व तुटून जातात. काय? त्यांनी शपथ घेतली, तुम्ही मागा मी देऊन टाकतो. आणि त्यांनी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्याला मागितलं शिर, तुझं शिर दे. त्यांनी काही न विचार करता पांडवांचा विजय होईल म्हणून शिर देऊन टाकलं. आणि ते शिर त्या ठिकाणी झाडावर ठेवलं युद्ध पाहण्यासाठी. आणि तेच शिर आज या बर्बरिकाचं शिर आज सर्व लोक त्याच्या मागे धावतात. ते बर्बरिकाचं शिर म्हणजे खाटूश्याम. त्या बर्बरिकाचं शिर म्हणजे खाटूश्याम. हा जो खाटूश्याम आहे हा भीमाचा नातू आहे. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्याला वरदान दिलं. असं त्याच्यात आलेलं आहे की श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्या शिराची प्रतिष्ठा त्या ठिकाणी केली आणि भोगाते पाव अशा माध्यमातून त्या देवतेला म्हटलं. तेव्हापासून ते बर्बरिकाच्या माध्यमातून जो खाटूश्याम आहे तो खाटूश्याम आज आपल्या समाजात चालत आलेला आहे. असा तो बर्बरिक आहे ना. आडलं कुठं होतं असं कुठं. जसं जसं एखाद्याने कोणत्याही देवतेचं सामर्थ्य असं आहे जिथं पालापाणी जास्त पडलं की अभिमान घेते. मग आतापर्यंत बरेच काही न होते, मग त्यांचा उदय झाला, त्यांचा अस्तही झाला. तशा प्रकारचा सध्या याचा उदय आहे. जिथं उदयाला पावतो त्याचा अस्तमान होतोच, म्हणून काय अडचण नाही. हा बर्बरिक, ही कथा आपल्याला याच्यातून सांगितली की त्याची एवढी ताकद होती. 3 बाणामध्ये संपूर्ण स्वर्ग मृत्यू पाताळ तो काय करत होता, नाशू शकला असता. परंतु पांडवाचा म्हणण्यापेक्षा धर्माचा जय करायचा होता, म्हणून ही रणनीती श्रीकृष्ण चक्रवर्तींनी केली. पुढे अश्वमेध कथन. तुम्हाला माहित आहे काल सर्व गेले, तुम्ही आहे ना. नाही तर सर्व गेले म्हटल्यावर तुम्ही बी म्हणसा आम्ही बी गेलो. एक वेळ भट्टोवास विचारतात, पांडवांनी अश्वमेध यज्ञ केला. आता माग केला कोणता? राजसू यज्ञ. आता कोणता? अश्वमेध. ते कथा आम्हाला सांगा. स्वामींनी सांगायला सुरुवात केलेली. वानऱ्या पांडवांनी कौरवाला संवारलं, हरवलं नाही म्हणायचं. काय केला? वधच करून टाकला. हरला की माणूस जिवंत राहतो, वधला की माणूस संपून जातो. संवार केला. हस्तिनापुराला आले. आल्यानंतर त्या ठिकाणी व्यास आला, पांडवाचा पूर्वज व्यास त्या ठिकाणी आला. युधिष्ठिराने त्याचा खूप मोठा सन्मान केला. तेव्हा तो युधिष्ठिराला म्हणतो, अरे राजा, हे धर्मराजा, तू गोत्रज हनन केलं,
सर्व तुझ्या भावाला वगैरे सर्व नातेवाईकाला तू काय केलं, मारलं, युद्धात हनन केलं, त्याचा प्रायश्चित तुला करायला पाहिजे. मग काय करायचं, तुला अश्वमेध यज्ञ करावं लागेल. सर्व झाल्यानंतरची गोष्ट आहे. पण अश्वमेध करताना त्या अश्वमेधाच्या ठिकाणी जेव्हा यज्ञ करतात, त्या यज्ञामध्ये बळी देताना श्यामकर्ण नावाचा घोडा पाहिजे असतो. तो तुला आणावा लागेल. युधिष्ठिर म्हणतो मला कुठं भेटेल, श्यामकर्ण कशाने जोडेल. व्यास म्हणतो अरे युधिष्ठिरा, भद्रावती नगरी आहे, तिथे यवनश्च राजा आहे, त्यांनी सूर्याला जिंकून तो घोडा आणून त्याच्याजवळ अद्यापर्यंत आहे. तो घोडा 18 वर्णाचा आहे. 18 म्हणजे किती, 14, 16, 8 किती, नाही 80. बरं. इति श्रीमद भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे मोक्ष संन्यास योगो नाम 18 ऐका, असं कुठे लिहिलेलं आहे? असं कुठं आहे पुस्तकात? 18 म्हणजे किती, 18 आहे का नाही? 18 रंगाचा होता. तो दररोज एक एक वर्ण पालटे. आज हिरवा तर पिवळा तर निळा अशा प्रकारचा तो घोडा होता. उद्या जायला काही शोधू नका, नाही तर बग्गीला कामायशीन म्हणसा. असा असलेला हा श्यामकर्ण घोडा त्या यवनश्च राजाजवळ होता. आता तो आणायचा. युधिष्ठिराने भीमसेनाला आणि घटोत्कचाचा पुत्र मेघवर्ण आणि कर्णाचा पुत्र ऋषकेतू या तिघांना बोलवलं. हा घोडा त्या भद्रावती नगरीवरून यवनश्च राजाजवळून आणायचा आहे. त्याच्यासाठी या तिघाला बोलवलं. भीम, मेघवर्ण आणि ऋषकेतू या तिघाला बोलवलं आणि सांगितलं तुम्ही भद्रावतीला जा. त्या नगरीला श्यामकर्ण नावाचा घोडा आहे. तो हमेशा बंदिस्त राहतो, परंतु पाणवठ्यावर, पाणवठा समजतो ना, जिथं पाणी प्यायला येतात घोडे वगैरे, त्याला पाणवठा. त्या पाणवठ्यावर तो घोडा येईल. तो घोडा पाणी प्यायला आला की तसंच तुम्ही काय करा, उचला. पण खूप मोठं त्याला काय होतं, सुरक्षा होती. योगायोग हे जाऊन पोहोचले. भीमसेन म्हणतो मी भडखंबी म्हणजे एखाद्या मोठ्या जागेवर, मेन जागेवर उभा राहतो, तुम्ही दोघं मध्ये जा. मेघवर्ण ऋषकेतू कर्णाचा मुलगा. कर्णाला 9 मुलं आहे, त्याच्यापैकी हा दुसरा मुलगा. पहिला मुलगा काल का परवा मेला. आता हा ऋषकेतू हा पांडवाच्या बाजूने झाला. कुंतीने याचा सांभाळ केलेला आहे. हा ऋषकेतू हाही त्या युद्धासाठी गेलेला आहे, त्या घोड्यासाठी गेला. आता हा ऋषकेतू त्या पाणवठ्याच्या जवळ उभा आहे, भीम तिकडे उभा आहे. अशा परिस्थितीत मेघवर्ण, घटोत्कचाच्या मुलाचं नाव काय आहे, मेघवर्ण. आणि त्या मेघवर्णाने आधांतरी आकाशात उडून तो घोडाच वर करून घेतला. काय केला, घोडा वरच्यावर उचलला. खांद्यावर घेतला मेघवर्णाने. ऋषकेतू पाहिलं आणि त्या रायाचा पुत्र सवंगू नावाचा पुत्र होता, सवंग नावाचा पुत्र होता. त्याने भीमसेनाला भेटला, म्हणजे युद्ध सुरू झालं.
भीमसेन दरवाजातच होता, त्याचं आणि सवंगाचं युद्ध सुरुवात झालं. भीमसेनाने त्याला भिडल्यानंतर युद्ध झालं, तो त्याच्यात पराभव झाला. भीमसेनाने 17 अक्षौणी सैन्य त्या राजाचं खलास करून टाकलं. आणि भीमसेनाने ब्रह्मव केलं. त्या राजाला वाटलं हा एकटा आहे, पण आपलं सर्व सैन्य भीमाने खतम केलं. कोण आहे हा? देव आहे का दैत्य आहे का दानव आहे काही समजत नाही आपल्याला, म्हणून त्याला बोलवायला पाठवलं. भीमसेनाला त्या यवनस्य राजाच्या सभेमध्ये बोलवल्या गेलं. यांनी त्याला नमस्कार केला. पूर्वी त्याला काय म्हणायचे? ब्रह्मायू. ब्रह्मायू म्हणजे नमस्कार केला. आणि विचारतो तुम्ही कोण? भीमसेनाने सांगितलं मी पंडू राजाचा नंबर 2चा पुत्र. माझ्या सोबत आलेला माझा नातू मेघवर्ण, माझ्या सोबत आलेला माझ्या भावाचा मोठ्या भावाचा मुलगा, असे आम्ही आहे. अशी ओळख त्या सभेमध्ये सांगितल्या गेली. रायाने पाहिलं, अरे बा, घाबरला राया. आणि भीमसेनाला झुंजवण्यासाठी राजाने परत सेना तयार केली. ऋषकेतू काय म्हणतो? हे तात, भीमाला तात म्हणायचं. तुम्ही नका जाऊ युद्धाला, मी जातो, मी एकटाच पुरी यांना, तुम्ही जाऊ नका. त्यावेळेस एकटा ऋषकेतू कर्णाचा मुलगा त्या ठिकाणी निघालेला आहे. आणि कर्णाच्या मुलांनी त्या ठिकाणी महायुद्ध केलेलं आहे. भयानक घनघोर युद्ध झालेलं आहे. आणि त्या ऋषकेतूनी राजाला हरवलं, एकदम जर्जर करून टाकलं. राजा खाली जमीनवर बेशुद्ध झाला. यवनस्य राजा जमीनवर बेशुद्ध झाला. आणि बेशुद्ध झाल्याने आता त्या ऋषकेतूला वाटलं की हा तर मरायला लागला. मग त्यांनी पाणी आणलं, आपली मांडी दिली आणि त्याच्यावर त्याला पाणी पाजलं. वरी पूर्वी सानुवता सुद्धा होती. त्या राजाला हरून सुद्धा त्या ऋषकेतूनी त्याला पाणी पाजलं. मग आता चांगला आल्यावर तो काय म्हणतो? ऋषकेतू, उठ आता, परत युद्ध करू आपण, तू काही हरलेला नाही. आणि त्या यवनस्य राजाने त्याला म्हटले, तू माझा प्राण वाचवला, मी तुझ्याशी युद्ध करणार नाही. त्यांनी काय केलं? त्याच्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावलं. ऋषकेतूशी यवनच्या मुलीचं लग्न लागलं. आणि तो जो घोडा होता, श्यामकर्ण नावाचा घोडा, तो आंदणामध्ये दिला धोंड्याच्या महिन्यात. बरोबर आहे ना? खाल्ले का नाही धोंडे? आज एक पेपरला बातमी आली होती, धोंड्याच्या महिन्यात जावायला बोलवलं. सासूबाईंनी धोंडे तयार केले. आणि जावायची गंमत करायची म्हणून एका धोंड्यामध्ये 5 ग्रॅमची अंगठी टाकली. ऐकलं तुम्ही? 5 ग्रॅमची अंगठी टाकली. ते धोंडे सर्व एकत्र ठेवले. आणि काय झालं? अचानक मांजर एक आली आणि मांजरने तो धोंडा खाल्ला. धोंडा कुठे गेला पाहिलं तर मांजरने खाल्लं. लक्षात आलं, त्या मांजरला बांधून ठेवलं. तिला ती विष्ठा करेल, त्याच्यात तरी निघेल म्हणून तिला बांधून ठेवण्यात आलं. मग काही निघालं नाही. मग काय केलं? वांती व्हायचं, वमन व्हायचं, तिला औषध दिलं गेलं. वमन तर तिला उलटी झाली नाही, त्या खूप जास्त औषध झाल्यामुळे काय झालं? तिचा मृत्यू झाला. तिची चिरफाड केली मेल्यावर आणि ती अंगठी काढली. असे आपले माणसं आहे. धोंड्याचा महिना इतकं सुवर्ण दान द्यावं, इतका जावाई लाडाचा आहे की या माध्यमातून अशा. परंतु याला त्या यवनस्य राजाने
आंदण म्हणून काय दिलं? श्यामकर्ण घोडा दिला. किती रुपयाचा होता? 5 ग्रॅमचा, 10 ग्रॅमचा, सांगता येत नाही. असा असलेला तो त्याला दिला. मुलगी दिली. आला सर्व घोडा घेऊन हस्तिनापूरला आले. हस्तिनापूरला आले, युधिष्ठिराला भेटले. युधिष्ठिराला भेटले, द्रौपदीने त्या घोड्याची ओवाळणी केली. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी मेघवर्णी कंठीचा हार त्याला दिला आणि अशा प्रकारचा युधिष्ठिर जो होता तो युधिष्ठिराने त्या ठिकाणी आपल्या श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या पूर्ण परिवाराला, तुम्हाला माहितीच आहे परिवार खूप मोठा होता, सर्व परिवाराला त्या ठिकाणी बोलवलं, आदर सन्मान केला आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती प्रद्युम्नासहित त्या ठिकाणी 56 कोटी यादव आले. आणि एक सर्वत झालं, परंतु एक अडचण राहिली की जगातले जेवढे राजे आहेत त्या राजांना जिंकूनच तो यज्ञ होत होता. आता फक्त एकच राजा जिंकला, यवनच राजा, बाकीचे राजे राहिले. म्हणून नकुल सहदेव यांनी बाकीचे राज्य जिंकून त्या ठिकाणी आले हस्तिनापुराला आणि मग याग केला आणि यागामध्ये तो घोडा टाकला. अशा प्रकारची कथा ही पुराणामध्ये आलेली आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तीची अग्रपूजा केली, देव ऋषीची अग्रपूजा केली आणि जे ते आपल्या स्थानाला निघून गेले, श्रीकृष्ण चक्रवर्ती आपल्या परिवारासहित निघून गेले. अशा माध्यमातून हा अश्वमेघ यज्ञ पांडवाला करायची गरज नव्हती, परंतु पंडू राजाला त्यापासून अनेक काही विघ्न होऊ नये, त्यामध्ये अनेक प्रकारची हिंसा झाली होती, त्या माध्यमातून त्याच्या फळाला काही बाधा होऊ नये म्हणून हा केलेला यज्ञ आहे. पांडवांना याची गरज नव्हती. म्हणून असा हा असलेला मेघ यज्ञ या ठिकाणी झाला. पुढे वज्रनाद वध कथन. एकदा महादाईसा पुचरते, श्रीकृष्ण चक्रवर्ती वज्रनाभ कैसा वधिला. वज्रनाभ आहे, दैत्य चालू जाय, वध चालू जाय, युद्ध संपलं तरी शेवटपर्यंत काय चालू आहे? वधच चालू आहे. आपण जर आता पोथी संपल्यावर जर कोणी विचारलं काय होतं पोथीमध्ये, सुरू झाल्यापासून शेवटी मारामारीच. काय बाबांनी पिक्चर लावला पहिल्यापासून शेवटपर्यंत मारामारीच. आम्हाला काही कळालं नाही, आम्हाला फक्त एकच कळालं. काय कळालं? मारामारी. महादाईसा नी विचारल्यानंतर स्वामींनी ते कथा सांगायला सुरुवात केली. बाई, वज्रनाथ तप करून ब्रह्माला तोखवलं. तप केलं कितीतरी वर्ष, ब्रह्मदेवतेला संतुष्ट केलं आणि इंद्रादिकाचं राज्य घेऊन घेतलं. इंद्र खाली आले, ब्रह्म वर आले. वरची देवता प्रसन्न झाल्यामुळं खालच्या इंद्राचं राज्य घेऊ आदरलं. तेव्हा इंद्र म्हणतो, कश्यपाजवळ गेला की बुवा माझं राज्य घेत आहे, काय करायचं? ते दोघांनी वृत्तांत ऐकला. कश्यपे म्हणितले, माझा यज्ञ होईल, माझा यज्ञ होऊ द्या, मग तुमचा विवाद सोडेल. तुमचं जे राज्याचा वाद चालू आहे ना, ते मागता आहे, ते नेता आहे, परंतु याचं उत्तर मी कधी देईन? मला एक यज्ञ करायचा आहे, त्या यज्ञानंतर तुमचा विवाद मी सोडेल, असा कश्यप राजा त्या इंद्राला म्हणतो आहे. आपल्या स्थानाला निघून गेले. श्रीकृष्ण चक्रवर्ती जवळ आले, अवघा वृत्तांत सांगितला, अवघी कथा सांगितली. श्रीकृष्ण चक्रवर्ती वज्रपुरीशी प्रद्युम्न पाठवला. ते वज्रपुरी नगरी होती ना, तिथं प्रद्युम्न कोण आहे? श्रीकृष्णाचा मुलगा, नक्की ना? अनिरुद्ध कोण आहे? प्रद्युम्नचा मुलगा म्हणजे श्रीकृष्णाचा नातू, माहित आहे ना? आता वज्रपुरीशी प्रद्युम्न पाठवला, गुप्त रूपाने तो तिथं गेला. वज्रनाभीची कन्या, तिचं नाव होतं प्रभावती. स्वयंवरा लागी
वज्रनाभीने विचार केला आपल्या मुलीचं संयमवर करायचं. पूर्वी काही अशी पोरगी पहा आणि मग 4-5 जण बोलवा असं काही प्रकार नव्हता. पूर्वी प्रत्येक मुलीचं संयमवराच्या माध्यमातून लग्न व्हायचं. आता पळून जायच्या माध्यमातून फरक. ते म्हणतात आम्हाला आदर्श आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी पळून नेली, अर्जुनाने पळून नेली, मग आम्ही पळून नेली तर काय वाईट आहे. इतिहासच सांगतो, आहे का नाही. आणि आज संयमवर चालू आहे. आता संयमवर चालू आहे, त्या संयमवर मध्ये प्रभावती बसलेले वज्रनाभी राजा बसलेला आहे. अशा वेळेस अशरीरी झाली म्हणजे आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीमध्ये सांगितलं, अरे या मुलीला जो वरेल, हिचा जो पती होईल तोच तुला मारून टाकेल. म्हणजे सासऱ्याचा तो काय करेल, वध करून टाकेल. त्यांनी संयमवर बंद केलं. काय केलं, काय मरायची भीती तर प्रत्येकालाच वाटते ना हो. मरायसाठी तर सर्व जगच हे करतात. निर्बंध घातला. मग प्रद्युम्न तिथं गेला. त्याने हंस पाठवला. हंसाच्या माध्यमातून प्रद्युम्नाने त्या ठिकाणी गुप्त संचार केला आणि त्या ठिकाणी त्या वज्रनाभीच्या मुलीचं आणि प्रद्युम्नाचं संबंध आला. दोन्ही गुप्त याच्यात भेटायला लागले आणि हे नंतर वज्रनाभीला कळालं. वज्रनाभीला कळालं की अरे आपल्या मुलीनं असं असं काहीतरी करते आणि आपला मृत्यू येणार, आपल्याला आपला जावई मारणार. मग काय करायचं, प्रद्युम्नाशी वज्रनाभीनं महायुद्ध केलं. मरायसाठी सर्व जग अशा प्रकारचं घाबरतं आणि प्रत्येक जण त्या मरणाच्या भयात गुंतलेला आहे. पण आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा येणारच आहे. आणि त्याच्यामध्ये युद्ध झालं. श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या ठिकाणी गेले आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीने प्रद्युम्नाच्या माध्यमातून त्या वज्रनाभीला काय केलं, मारून टाकलं. देवांनी पुष्पवर्षाव केला आणि इंद्र सुखिया झाला. मागची कथा माहित आहे तुम्हाला याच्या, की बुवा इंद्राचं पद घेण्याचा प्रयत्न कोणी केला होता, वज्रनाभीने केला होता. आणि वज्रनाभीने त्या इंद्रावर धाड आणली होती. तेव्हा त्या यज्ञाच्या माध्यमात तो करणार होता, तेव्हा तो विवाद सोडवणार होता. पण श्रीकृष्ण चक्रवर्तींनी प्रद्युम्नाच्या माध्यमातून त्या वज्रनाभीलाच काय केलं, संपवून टाकलं जगातून. त्याचा वध केला आणि इंद्रिया सुखिया झाला. आणि त्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्या प्रद्युम्नाला व्रज राज्य दिले. आणि तुम्हाला माहित आहे, चरित्रात आलेला आहे. आपल्या महादाईसाला जेव्हा स्वामी चक्रांनी सांगितलं की द्वारकेला जाऊ नका बाई, माहित आहे, द्वारकेला जाऊ नका. काय तर द्वारका ती श्रीकृष्णाची नाही. मग त्याच्यात दिलं आहे की वज्रनाभी होता. मग त्याच्यामध्ये असं झालं. मग त्या प्रद्युम्नाला त्या वज्रनाभीला देणार, त्याच्याकडे पैसा नाही होता. म्हणून मग अशा माध्यमातून प्रद्युम्नाला साथ दिली आणि प्रद्युम्नाला पांडवांनी साथ दिल्यामुळे, पांडव म्हणजे परीक्षितीने साथ दिली. म्हणून त्यांनी एक द्वारका तयार केली समुद्राच्या काठावर. तिथे बाई जात असते की ती व्रजपुरीचं राज्य प्रद्युम्नाभीला श्रीकृष्ण चक्रवर्तींनी दिलं. अशी ही कथा. पुढे भक्त राज्य कथन महादाईचा विचारते, खूप सुंदर आहे. जी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी 1650 पत्न्या केल्या. 8 पट्ट राण्या होत्या. उद्धव देवाला 1 नी 2 नी 3 नी 700 राण्या होत्या. उद्धव देवाला किती होत्या, 700 पत्न्या होत्या. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी असं राज्य केलं भक्तासोबत
आपण केलं, भक्ताला करवलं. आणि आता आमचे गोसावी यायचे निरोपिटी काय येथ अनिसरी जे चौर की जे भिक्षा मागी जे हे ऐशे काही जी वेगळं. त्यांनी तर सांगितलं की एकनी पत्नी करा, लयच करा. त्यांनी बी स्वतः केल्या, भक्ताला बी करवल्या, आणि तुम्ही सरळ सांगता की सर्व 16. हे काय प्रकार आहे, काही कळत नाही. बाई ते देवे राज्य अंगी करिले, देवानी राज्य केलं आणि भक्तालाही राज्य करवलं आणि भक्तांनीही राज्य केलं. बाई तिथं तशी प्रवृत्ती होती, त्या अवताराची खावंती होती. येथी आमचा खावण अशी आहे, यती मुनीचा वेश, संन्यासी आम्ही. येथून ऐसे की जत आहे, आम्ही जसे आहे तसेच पुढच्याला करू. तुम्हा करवी भिक्षा मागू अवलल्याशिवाय तुमच्या कर्माचा नाश होणार नाही. अशा माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्तीची जरी थोडी असली तर आपल्याला आता जेव्हा जेव्हा शेवट येईल तेव्हा प्रत्येकाला कल्पना येईल की श्रीकृष्ण चक्रवर्तींनी पांडवाला राज्य करू दिलेलं नाही आहे. ही शेवट तुम्हाला अनुभव झाले का राजे आणि पांडव? सांगा. युधिष्ठिर राजा झाला का? सर्व झालं ना. पण युधिष्ठिर आणि त्याला ज्याला काय म्हणतात राज्यपदावर बसवताना राज्याभिषेक झाला का? नाही झालेला आहे. म्हणजे आपल्या प्रत्येक अवताराचं तत्व एकच आहे की सर्व 16. काही धरू नका, सर्व 16. पुढे विस्मृती अर्जुन उपदेशे प्रश्ने प्रसंगे पुनः पुनः स्मरण कथन. धनादादा ही लीळा आता तुमच्या ऐकण्यासारखी. तुम्ही म्हणता माझ्या काही लक्षात राहत. मग लक्षात राहण्यासाठी काय करायचं? लक्षात ठेवायचंच नाही. मी बी त्या मताचा आहे. आपण पहिले 2 अंकामध्ये चालू, मग शतकामध्ये चालू, मग सहस्रामध्ये चालू, आणि पुढं काय आहे? इतक्या लांब कसं जाता? आपण पहिले एका आकड्याचा तर विचार करा, नंतर 2 आकड्याचा, नंतर 3 आकड्याचा, नंतर 4 आकड्याचा, नंतर 5 आकड्याचा. 5 आकडे म्हणजे एक लक्ष होतो, आहे का नाही? आणि आपण लक्षाच्या मागला तो लक्षात राहत नाही. गोसाई भट्टाप्रती कथा सांगितली. गोसाई म्हणतात वानर्या पांडव श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अर्जुनाशी ब्रह्मविद्या निरोपली, उपदेश केला, बोध दिला. तो कसा? गोसाई म्हणतात वानर्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अर्जुन देवाप्रती निरूपण केलं, सांगितले सर्व गीता, पण ते विसरले. अर्जुन देव काय झाले? पा सकळ सामग्रीवंत असलेला अर्जुन ब्रह्मविद्याशास्त्र काय झाला? विसरून गेला. लक्षात ठेवा, मनन चिंतन निध्यासन त्याला असल्याशिवाय कधीही कोणतीही गोष्ट ब्रह्मविद्येची लक्षात राहत नाही. त्यातल्या त्यात आमच्या स्वामींनी सांगितलंय, जोचे अवसर विषया तोचे ब्रह्मविद्ये. तरुणपणी जे होतं ना ते म्हातारपणी कितीही पाठ केलं तर लक्षात राहत नाही. म्हणून त्याला प्रयत्न करावा लागतो ना. अर्जुनाला सांगितलेली गीता अर्जुन देव विसरून गेले. युद्ध निवडलं, युद्ध संपलं. एका काळी श्रीकृष्ण चक्रवर्ती अर्जुनाला म्हणतात, निरोपण करताय. श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या ठिकाणी आहे तेव्हा अर्जुन म्हणतो, जीजी युद्ध समय जे निरोपण केलं ते माझ्या डोक्यावरून गेलं, मला समजलं नाही, विसरलो मी. ते मजपूर्ती निरोपावे. म्हणजे गीता ही डबल श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अर्जुनाला सांगितलेली आहे. मजपूर्ती निरोपण करावे. नमस्कार केला, दंडवत घातले. श्रीकृष्ण चक्रवर्तीची प्रसन्नता महत्वाची आहे. प्रसन्नतेने काही होतं.
आणि प्रसन्नतेच्या माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्तींनी पुनरूपी भगवद्गीतेचं निरूपण अर्जुनाला केलं, ते प्रभवलं आणि त्याला 4 पदार्थ कळाले: जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. अर्जुन देव म्हणतात, युद्ध समयी जे गोसाई निरूपलं ते तसं आता मला प्रतिभासलं, अनुभवाला आलं आणि तेव्हा सांगितलं, दुनापथ्य घेईजे. एकदा ऐकून काही होत नाही, किती वेळा ऐकावं लागते? 2दा. पण ते बी कसं ऐकावं लागते? लक्षपूर्वक ऐकावं लागते. ऐकताना आपलं मन तिथं पाहिजे, गुरुची प्रसन्नता पाहिजे, तेव्हा ते प्रवचन ज्ञान प्रभवतं. आणि प्रसन्नता जीवनामध्ये अतिशय महत्वाची. प्रसन्नतेच्या माध्यमातून काही प्राप्त होत. आपल्याला माहित आहे, 20 मार्च 2026 संवत्सर येथे कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात मामा उपस्थित नव्हते, सर्वांना माहिती. तो भेटलेला पुरस्कार गुरुच्या गैरहजेरीत होता, त्यामुळे आमचंही मन खात होतं. कदाचित त्यांनी फोनही केला असेल तेव्हा केला, परंतु तरीही आमचं मन खात होतं. म्हणून आम्ही आता डबल गेलो होतो. आम्हाला वाटलं मामाला भेटून मामाच्या हाताने फक्त खोलीमध्ये आपण तो कार्यक्रम करून घेऊ, मामा आपल्याला भेटले पाहिजे. म्हणून संवत्सरच्या बाबाला फोन केला. संवत्सरचे जे मेन नितीन दादा आहेत, दामोदर दादा आहेत, यांना फोन केला. ते त्या ठिकाणी गाडी घेऊन आले. आम्हाला वाटलं नव्हतं, कल्पना नव्हती की मामा असं. मामांनी परत तो कार्यक्रम, ज्याप्रमाणे महादाईसाला मालगंठीचा अवसर डबल दाखवला गेला, त्या माध्यमातून आमच्यासाठी मामानी परत संपूर्ण आश्रमाला त्या ठिकाणी बोलवलं आणि त्या मंदिरच्या खाली परत डबल हा कार्यक्रम केला. ही मामाची प्रसन्नता, म्हणजे गुरुची प्रसन्नता जोडणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्या प्रसन्नतेच्या माध्यमातून आमचं मनही अशा प्रकारचं भारावून गेलं आणि मामानी तो परत अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी वांबुरी इथं केला आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलवून आणि असा तो माध्यमातून डबल असा असलेला हा पूजा अवसर घडवला. हे प्रसन्नता जशी अर्जुनाला भेटली तशी आपणही प्राप्त करावी आणि आपण आपल्या जीवनाचं भलं करावं. या माध्यमातून प्रत्येक गोष्टीला प्रसन्नतेची गरज आहे. मानवा पंथात प्रसन्नता फार महत्वाची आहे. प्रसन्न गुरु प्रसन्न तर देव प्रसन्न. या माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्तीने अर्जुनाला डबल गीता निरोपली. अर्जुनावर प्रसन्न झाले, अर्जुनाला परत बोध झाला. आपणही वारंवार एकदा श्रीकृष्ण चरित्र ऐकलं म्हणजे जीवनाचं कार्य संपलं असं जर समजत असले तर आपण तसं समजायचं नाही. अरे कितीतरी वेळा ऐकलं, चरित्र सुद्धा असं आहे, जितक्या वेळा ऐकसान नवम नवम तम मधुरम तथा. एकदा ऐकलं म्हणजे झालं असं नाही. परत 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 आपण जेव्हा ऐकू त्याच्यात नवीन नवीन एक आपल्याला. कदाचित कोणाला वाटतं काय श्रीकृष्ण चरित्र लावलं, पण या चरित्राच्या माध्यमातून किती प्रकारचं ज्ञान आपल्याला भेटलं, किती प्रकारच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या संसारातून मुक्त होण्याच्या लीळा भेटल्या, याचा आपण कधी विचार केला? श्रीकृष्ण चक्रवर्तींनी जीवनामध्ये अवतार कार्यामध्ये प्रत्येकाला काय दिलं हे आपल्याला चरित्राच्या माध्यमातून कळलं. म्हणून प्रत्येकाने दुनापथ्य घ्यायचे, एकदा नाही दोनदा नाही. आमच्या स्वामींनी सुद्धा हेच सांगितलं की दुनापथ्य. एकदा ऐकलं म्हणून झालं का? एकदा ऐकल्याने काहीच होत नाही. एकदा काय 10 वेळा सुद्धा ऐकल्याने काही होत नाही. होतं का? नाही. इथं ऐकलं होतं, इथं डबल लागली पोटी. डबल लागली तर पहिली वाचून दाखव, तेव्हा पुढचे डबल सुरू होईल. मी नुसतं सांगितलं की शेवटच्या दिवशी काहीतरी विचारणार आहे तर अर्ध्याचे लाईट उडून गेलेले आहे. काय विचारता?
काहीला वाटतं प्रश्नपत्रिकाही छापून टाकलेल्या आहे. असे लाईट आपले जर उडून गेले, पहिल्याच दुसऱ्यांदा ऐकलं, तिसऱ्यांदा किती वेळा ऐकले, तर हे आपले लाईट बंद होणारच नाही, सर्व चालूच राहतील. ते बंद करायचा प्रयत्न करा कर्मराटीच्या नात्यातून. तेव्हा ते जेव्हा बंद होईल तेव्हा दैवराटीचा लाईट त्या ठिकाणी लागेल. म्हणजे आपल्याला एकनिष्ठतेने कोणतंही श्रवण करावं लागेल. भाग्यवान आहे तुम्ही, एकदा आकाशवाणी झाली की झाली नाही, आपल्याला परत परत हे ऐकता येतं. आतापर्यंत पूर्वजांचा विचार केला तर एकदा आकाशवाणी झाली की परत होत. एकदा सांगितलं अधिकरणाने की डबल कधीच सांगत नव्हते, दुसऱ्या दिवशी दुसरंच सांगते पुढचं. आता तसं नाही, तरीही इतकी सुविधापूर्वक युग आलं, पण किती लोक धर्मावर राहिले, धर्मापासून घसरत चालले. जे नाही ते युट्यूबवर आपल्याला पाहायला मिळतं. किती लोक एकनिष्ठ झाले, जे होते तेही घसरायला लागले. अशा माध्यमातून आपल्याला कितीही युट्यूबचा वापर केला, कितीही आपण हे केलं, परंतु समोरासमोर गुरुच्या मुखातून जेव्हा ऐकू तेच अंतकरणात प्रवेल. कदाचित 1000 वेळा आपण युट्यूब मध्ये लोक पाहत असतील, पण याचा बोध काही होणार नाही. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी किंवा परमेश्वरांनी सांगितलंय, अधिकरणाचं प्रसन्नता, अधिकार्याचं मन, उत्तर देशीला सुद्धा निद्रा आली नसावी, तेव्हा बोधाचं संक्रमण होतं. हो, असं युट्यूबच्या माध्यमातून होईल का? आपण उठले की पोथ्यात लावतो, सकाळी उठले की अरे पोथ्या ऐकतात, पण त्याचा प्रभाव अंतकरणावर पडणार नाही. फक्त आठवण याद करायसाठी ठीक आहे, परंतु त्याच्या माध्यमातून आपण जर विद्वान बनू असं जर म्हटलं तर शक्य होणार नाही. त्याला गुरुची प्रसन्नता लागते. आणि युट्यूबच्या माध्यमातून गुरु प्रसन्न होणार आहे का? तुम्ही कोण पाहता ते गुरुला कळतच नाही. कधी तुम्हाला बोधाचा संचार होईल. म्हणून बाबांनो, युट्यूब फक्त आठवणीसाठी ठीक आहे वारंवार, परंतु गुरुच्या मुखातून जे शब्द जातील त्याच्या माध्यमातूनच आपल्या अंतकरणात नक्कीच ते स्थिरावून जाईल आणि ते ज्ञान आपल्याला जीवनामध्ये प्राप्त होईल.